आता कमरेवर इंजेक्शन देते. ए कोणता हलका हात आहे हो खरात मम्मी, माझ्या पोरीचा लय हलका हात आहे, सुजवलंय मला. तुम्ही जेवढं असं हळूहळू टोचलं तेवढं दुखतं, पटकन घुसलं ना तर दुखत नाही मग इंजेक्शन. नाही 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 मम्मी, तुम्ही खोटं बोलताय, खरं सांगतो. एक मिनिट डोळा. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 7:30 वाजले आणि ना मी का व्हिडिओ चालू केला माहिती का, मी दचकून उठलो आता. स्वप्न पडलंय आणि बाजूला बघतो तर प्रिया नाही, फक्त कोको. प्रिया कुठं आहे? इथे आहे प्रिया. काय करत होते की मला स्वप्न पडलं, काय स्वप्न पडलं? मी एकटा कुठं तरी जहाज येते बुडून राहिलो, तू कुठे गेली काय माहिती. एकटेच बडबड करताय? नाही, ब्लॉग चालू केला. म्हटलं प्रिया कुठे गेली मला सोडून, दाखवतो सगळ्यांना. काय करते तू एवढी सकाळी? बापरे, सकाळी सकाळी झालं पण भाजी बनवून, मेथी चपात्या. बापरे, अक्षु कधी रे? डेंजर स्वप्न पडलं प्रिया. फुल पाऊस आहे, मी जहाज येते आणि ना जहाजाच्या टोकाशी उभा आहे असं. टायटॅनिक नाही, सगळीकडे तुला नुसतं रोमॅन्सच दिसतं. रोमांस नाही बोलते. टायटॅनिक कसं बुडायला माहित नाही का? बुडातलं नाही, मी आहे ना पाण्यात अडकलो आणि सगळीकडून पाऊस आहे, इतका जोरात पाऊस आहे ना विचारत नको. आणि मी जहाजावर उभा आहे आणि पूर्ण समुद्र आहे. असं दचकून उठलो बाई. मी म्हटलं एकटेच बडबड करताय. मी म्हटलं प्रिया कुठे गेली, मला वाटलं तुझं ते जहाजातून बुडून गेली तू उडी मारून. कोको इथंच बाई, बरं झालं. तू कधी उठले का? बरं नाही तुझं, सकाळी सकाळी मस्त स्वयंपाक बनवून रेडी. अक्षुला चहा वगैरे दिलं का नाही काही? नाही, ती सकाळीच गेली. 5ला उठली होती ना. 5ला? मग ती याला एक्सरसाइजला गेली असेल ना. अंडा पण बॉय मस्त. बरं स्वप्न बघितलं, फुल घाबरलं. म्हटलं बापरे काय झालं अचानक. मला हेच आठवत नव्हतं की मी जहाजावर आलो तरी कसं, म्हणजे काहीच माहित नाही. डायरेक्ट स्वप्न पडलं, फुल पाऊस आहे आणि बघतो पूर्ण समुद्र समुद्र समुद्र. आणि बाजूला बघतो तर प्रिया, प्रिया नाहीच, प्रिया गायब. मग खूप घाबरून गेलो मी आणि अचानक उठलो तर बाजूला पण प्रिया गायब. असं घाबरला. मग नंतर पाहिलं कोको घरात आहे. पहिले तर श्वास सोडला, घरात आहे व्यवस्थित. मग नंतर प्रियाला शोधायला इकडे आला. कॅमेरा चालू केला, तिने आवाज ऐकला आणि ती आली लगेच. झोपेत बडबड करताय. झोपेत बडबड करतो का मी? आज करताय असं वाटलं. तू करते बडबड, तुला सवय माहिती आहे ना. मला आहे सवय, पण तुम्हाला ते सवय लागली काय माझी असं वाटलं. मी आहे ना फ्रेश झालो, ब्रश केला आणि बाहेर आलो तर बघतो काय तर माझ्या बाईचा पूर्ण स्वयंपाक झालाय, चहा पण झाला आणि माझी कॉफी पण तिने तयार केली. बघितलं ना, उगाच मी म्हणत नाही तुम्हाला की आय एम सो प्राऊड ऑफ हर. किती झटपट 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 कामं करते एकदम. आता काहीतरी नाश्ता पण कर बर का. कधी करते, थांबा. चाट खात जाय प्रिया, तुला बारीक झाली बाई. तुझी मम्मी मला लय बोलते बाई. काय बोलते? मम्मी मला बोलतात की अहो तिला सांगा. मी म्हणतो तुम्ही सांगून पाय एकदा, माझं नाही ऐकत, तुम्ही सांगा. पण ती स्वतःच ऐकत नाही. मी बरोबर जेवण करते. माझे कधी बरोबर जेवण करते? माझं घरी पण तेवढंच होतं की तू जेवण. इथे अगं पण पण तेवढंच आहे. घरी एक्झर्शन जास्ती नाही होत, तिथं एक्झर्शन जास्ती होत आहे, म्हणून मी तुला बोलतोय खात जाय. एक्स्ट्रा एक चपाती खायला काय अडचण आहे तुला? नाही ना, जा जेवढं जाईल तेवढंच खाईल ना मी. असं नाही, हे लय चिटिंग करते ही पोरगी माहिती आहे का. सगळं आता मी तिला सांगतो अंडे खाय तर अंड्याचं तिला वास येतो. मी तिला सांगतो की मग चहा सोबत बिस्किट खाय, तूप चपाती खाय, पण त्यालाही कंटाळा करते. आता काहीतरी बळजबरी तिला फोर्स करून खाऊ घालावं लागणार आहे. नुसतं असं बघून काय नाही होत. तिला सांगा, बघून लुक देऊन वजन नाही वाटत, खावं लागतं. खात जा. मला जातं मी तेवढं खाते, तुम्ही मला फोर्स करू नका. अगं पण बारीक झाल्यावर लोक मला बोलतात, तुला ते कळत नाही का. ते म्हणतात प्रियाकडे लक्ष का नाही देत तू. आता कसं लक्ष देऊ, मला समजत नाही. ती ऐकत नाही, तिला जे पाहिजे ते आणून देतो खायला. पण सकाळी सकाळी मस्त ब्लॅक कॉफी आणि प्रिया इथे चहा पिणार आहे. रात्रीमधून फक्त एक डोळ्याचं बाकी आता. बरं चालेल. तर 8 वाजले, सलोनी आत्ताशी उठली, पाहिलं ना. ती आहे ना रात्री मामींना पूर्ण त्यांच्या ड्रेसिंगची वगैरे काळजी घ्यावी लागते. रात्री 2 वाजून जातात
मामींना कसं म्हणजे रात्रीतून 3-4 वेळा उठावं लागतं. सो सलोणीचं पण तेवढंच जागरण होतं. म्हणून प्रिया तिला बोलली की तू आरामात उठत जा. आणि सगळं तोपर्यंत प्रिया आवरून मग सलोणी आता उठली. आता सलोणीवरती गेली पाण्याची टाकी भरायला. म्हणजे सगळ्यांचे कामं वाटून दिलेले आहे. कोणीच असं आराम करत नाही, मी सोडून. तुमचं आरामींवरून चिड पण तेवढीच आहे आमच्यावर. बापरे, एक गोष्ट मी काय बोललो, डायरेक्ट माझ्यावरती वार करूनच दिलाय मी. चिडचिड म्हणजे काय माहिती का, मी आहे ना एक काम करायला जर बसलो ना रात्री तर हे देतात माझ्याकडे कोकोला सोडून. आता दिवसभर मी कोकोला सांभाळतो, त्याच्यामुळे मला माझं काम नाही करता येत. कारण मी त्याच्यासोबतच खेळत बसतो. मी त्याच्यासमोर थोडं पण लॅपटॉप ओपन केलं किंवा मी माझ्या मोबाईलवर काम करायला लागलो, मोबाईल खाऊ घालून दे तू, त्याने खाल्लं नाही काही. हा मग रात्री तेवढं तर मी एक्सपेक्ट करतो ना. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. दिवसातच खाऊ घातलं काल त्याला. हो मग पराठे मग मी तेव्हा मामीला पिझ्झाला घेऊन गेलो होतो ना. एक दिवस काहीतरी काम दिलं का लगेच ब्लेम करायला चालू करतो. इट्स बॅड. मी तुझं कौतुक करतो आणि तुम्हाला जरा पण ब्लेम करते तुझ्या. खरं बोलते म्हणून. खरं बोलते तू म्हणून. काय तर नारळ नका काय माग होय छम सूर्यफूल, नारळ, अजून काय काय नाव द्यायची द्या ना. सूर्यफूल तुला नाही ते काव्याला येतं. किती देऊ, अर्धा देऊ का एक देऊ, म्हणजे पूर्ण भरू? एवढं कोणाला बनवलं बाकी सलोणी मामींसाठी? हे घे चाय. प्रिया ठेवा ना 2 मिनिटं. घे ना प्लीज. मी बनवलंय, तू गाळून द्यायला लागलं फक्त. अरे मग मी काय बोललो, मी थोडी बनवलंय. मी सांगितलं मी आयला हे असं आहे भाई, प्रेमाने काही करायला गेलं का लगेच एक्सप्लेनेशन राहतं भाई. हे नारळ का बरं लटकवलं तू सांगितलं सो मस्त सकाळी सकाळी आंघोळ झाली आणि मामींना ना फिजिओथेरपीला घेऊन जायचं होतं. पण म्हटलं सगळ्यात पहिले कार वॉश करू, कारण कार आहे ना खूप चिखलाने बाहेरून वगैरे भरली आहे आणि मधून पण आता बरंच साफसफाई करायची आहे. सो मग मी म्हटलं कार वॉशिंगला लावून येऊ. पण तिथं गेल्यानंतर कळालं की ते बोलले आज खूप गाड्या आहेत आणि उद्या तुम्ही गाडी लावा. तिथं मूड ऑफ झाला. सो सकाळी उठून एवढं घाईघाईत जाऊन काहीच उपयोग नाही झाला. आता मामींना फिजिओथेरपीला घेऊन जातो. त्यानंतर प्रियाला घेऊन मला जायचं आहे तिच्या आत्याकडे, एक काम आहे. मग तिकडून आलो की प्रियाचा एक व्हिडिओ पण शूट करायचा आहे. सो मग त्याची तयारी करावं लागेल. मी तुम्हाला एक दृश्य दाखवणार आहे, म्हणजे आमच्या घरातलंच दृश्य. बघूया प्रिया नेमकं काय करतीये. घर आवरायचा प्रयत्न करतीये की घर सोडून जाण्याचा प्रयत्न करतीये. चला. सो नमस्कार मित्रांनो, आज आहे ना आमचा एक प्रोडक्ट शूट आहे. प्रोडक्ट शूटसाठी आहे ना घरात खूप लगबग आहे. आता आमचं आहे ना सकाळपासून एकच डाऊट चालू आहे की जागा कोणती घ्यायची. कारण आहे ना अर्धा शूट आहे ना आमचा घरी झालेला आहे बोईसरला आणि आहे ना काही चेंजेस आले, त्याच्यामुळे आता आहे ना कसं तो शूट पूर्ण करू, तो एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा सगळ्यात मेजर प्रश्न काय माहिती आहे, आमची दैन गाईज इथे ना आज आमचं प्रोडक्ट शूट करायचं आहे. पण आहे ना प्रॉब्लेम असा आहे की घरात आम्हाला लोकेशन नाही मिळत आहे आणि प्रियाला कपडे तिचे नाही मिळत आहे. एक आमचं रेड लेबलचं प्रमोशन आहे ना, सो त्याच्यासाठी रेड कलरचा टॉप प्रियाने घेतला आहे आणि बाकी ती पॅन्ट शोधती वाटतं ना. कुठे माझे कपडे आणले ना तुम्ही घरून? काय माझे कपडे घरून आणले ना तुम्ही? हो, हे काय टॉपच सांगितलं होतं, तू बोलली पॅन्ट आहे. पॅन्ट, हा पॅन्ट आहे वाटतं. थांबा, विसरून जाते काय मध्ये मध्ये. हे तुमचे कपडे आहे ना मध्ये मध्ये सगळ्या ड्रेस मध्ये माझ्या. उलट माझ्या कपड्यांच्या मध्ये तुझे कपडे आहे प्रिया. पाऊच मी दिलाय तुम्हाला तर नवीन. कोणता पाऊच दिलाय तुम्हाला? आभार माना माझं. कुठे दाखव. हे काय? हे आता तू ठेवणार कुठे आहे प्रिया? आणि माझे कपडे ते मला नाही माहिती कुठे राहतील काय राहतील. म्हणजे माझ्या तुझ्या नवऱ्याच्या कपड्यांचं तुला काहीच माहित नाही राहणार. मग मला मी रोज तुला आवाज देईल की प्रिया मला टॉवेल दे, प्रिया मला शर्ट दे, प्रिया मला पॅन्ट दे, तेव्हा तू काय करशील मग? मी ठेवून दिले तुम्हाला त्याच्यामध्ये, त्याच्यातून घ्यायचं आणि घालायचे कपडे. म्हणजे तू नाही देणार मला कधीच? काहीच नाही देणार. का बरं ग प्रिया? कारण बेशिस्त असल्यावर मी काहीच देत नाही. तू बेशिस्त कधीपासून झाली प्रिया? बेशिस्त असल्यावर मी काहीच देत नाही. मला तू बेशिस्त कधीपासून केलं प्रिया? रोज केलंय तुम्हाला बेशिस्त, कारण तुम्ही ना मी जे घड्या घालते ना ते तुम्ही सगळं विस्कटवून टाकता. बरं मी माझे कपडे काढायचे सोडून तुझे कपडे का बरं घड्या मोडत बसतो? तेच
का बरं? सापडताना माझ्या बॅग मध्ये कपडे. खूप त्रासलेली माझी बायको मला खूप. घर सोडून निघून जाऊ का प्रिया मी? जाऊ का निघून? तुला करमल का माझ्याशिवाय? खरंच खरंच करमल प्रिया तुला? करमेल जा तुम्ही. ऐसा बोलते है जी लो अपनी जिंदगी. तू. तुझ्या सोबत राहूनच जगू दे ना मला. कशाला मला एकट्याला जगायला लावते? तुझ्या सोबत मला 15 ऑगस्ट आहे, मला स्वातंत्र्य पाहिजे प्रिया तुझ्याकडून. स्वातंत्र्य पाहिजे मला, स्वातंत्र्य. रागात नको पाहू. कॅमेरा चालू आहे म्हणून तू तोंड बंद आहे ना. सगळा पसारा आवरून झालाय माझ्या बायकोचा. एकदम सिस्टमॅटिक प्लॅन केलाय. मला मस्त आहे पाऊच दिलंय. अजून किती वेळ लागेल प्रिया तुला आवरायला? झालंय माझं. मला तर असं वाटतंय आज आहे ना पूर्ण व्लॉग इथेच राहतो काय आपला, फक्त तुझ्या आळसपणामुळं. माझ्या आळसपणामुळे. हो, तू आळस करते, तू फास्ट काम नाही करत आहे. मग मी किती वेळ असंच बसून राहू सांग बरं व्लॉग धरून? मला पण. बाजूला. का बरं ग? जेव्हा काम येईल तेव्हा चालू करा ना. मग आता तू काम नाही करत आहे का? नाही, वेगळं काहीतरी काम. चलो गाईस, बायकोने टॉपला मारला. हे ठेवून देऊ का मी वरती? मदत करू का तुला थोडीशी? ठेव, तिकडे बाजूला पाळणा कोकोचा पाळणा बाजूला काढतो. इथे आम्हाला पूर्ण ह्या एवढ्याच कोठीवरती सगळं मॅनेज करायचं आहे. गाईज घरात आहे ना खूप ऑलरेडी सगळ्यांचे घरात आहे ना सगळ्यांचं खूप सारा मटेरियल आहे. काय मटेरियल म्हणण्यापेक्षा यार खूप सारा पसारा आहे. आणि त्या पसाऱ्यात आता आम्हाला एवढी जागा मिळालेली आहे. सो आम्हाला ह्या जागेतच सगळं ॲडजस्ट करायचं आहे. सगळ्यात पहिले पहिले नको. माझं ठेव. जर सगळं तुलाच माहिती आहे तर मग तूच ठेव ना प्रिया. नाही, अहो ते छोटे आहे ना तुमचं, मग ते खाली येऊन जाईल. हो, बरोबर बोलली. दे इकडे. चल, काय ठेवायचं पहिले मग? ठेवलंय मस्त. आता हे ठेवा. नाही करत आता. का बरं? मला जाम कंटाळा आलाय. मग आता मग तेवढी हेअरस्टाईल तरी कर, हां. कारण ते सेम तरी दिसलं पाहिजे. असं प्रमोशन करशील तर कसं चालेल प्रिया? कशाला 10 वेळा बदल द्यायचे? आता घरी गेलं होतं ना. अगं ब्रँड आहे ते, असं थोडी आहे. सांगायचं ना तुम्ही मग समजून. मी समजूनच सांगितलं, पण काय करू हे आता? का टाकलं असं टावेल? तूच बोलली ना सुखात ठेवा. मी याच्यावर टाकायला सांगितलं. हेच बेशिस्तपणा आहे तुमचा. अरे याला म्हणते काय बेशिस्तपणा? थँक्यू सो मच. तिकडे प्रीतो ते ओल्या कपडे चांगल्या कपड्यांवर ओलं टावेल कसं होईल? आय एम रिअली सॉरी प्रिया. दे इकडे, मी टाकतो फेकून द्या दुसरीकडे. तुमचं टावेल. फेकू डायरेक्ट. झाली सगळी तयारी आणि आता व्हिडिओला शूट करायचं आहे, त्यामुळे प्रिया तिची तयारी करते. काय ग? माईक कुठे आहे? अरे देवा. गाईज मला आहे ना घरात एक ना असं पत्र आहे, गंजलेला पत्र आहे. म्हणजे असं फळी बुक्स ठेवलेले त्याच्यावर, त्याच्या खाली. तर तो आहे ना पत्रा लागला इथे. तर मग TTचं इंजेक्शन घ्यायचं होतं म्हणून आता इंजेक्शन घेऊन आली सलोनी मेडिकलमधून. तर आता प्रिया देणार आहे ती. तर प्रियाने वाढवा केला आहे, पण काय वाढवायचं तुम्हाला दाखवतो आता. आता कमरेवर इंजेक्शन देते. हळू बरं का ग बाई. कोणता हलका हात आहे हो खरात मम्मी? माझ्या पोरीचा लय हलका हात आहे, सुजवलंय मला. तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग बघितला असेल मागं एकदा प्रियाला असंच मी इंजेक्शन टोचून काढलं होतं, तेव्हा ती रडली होती. रडून अख्ख्या घरात सांगितलं होतं तिने सगळ्यांना. आणि आता आहे बा तिने सेम तसंच केलं आहे बा. बदला म्हणजे तुमच्यासाठी बदला. माझा नंतर बदला. प्रीतो मी हळूच दिलं. जेवढं असं हळूहळू टोचलं तेवढं दुखतं. पटकन घुसलं ना तर दुखत नाही मग इंजेक्शन. नाही मम्मी तुम्ही खोटं बोलताय, खरं सांगतो. एक मिनिट डोळा. TTचं डोळ्याला काय झालं माझ्या? याच्यावर पूर्ण हे झालेलं लागला. काही नाही, ते नॉर्मल आहे. खरंच मम्मी तुम्ही खोटं बोलता. हां, तुमच्या पोरीचा हात बिलकुल हलका नाही आहे. लय जड टोचलंय तिने मला. हो ना कोको, लागलं मला. चला झोपूया आता. गुड नाईट. हे बघा गाईज, आता सॉरी बोलते मला. सॉरी प्रीतो. तुम्हाला दाखवतच. काय नाही म्हणते हे बाय. आता हां लाईटात दिसत असेल का? हे बाई इथं लागलं आहे बाय. आणि ही काय म्हणते माहिती का?
मी टोचलं सुद्धा नाही म्हणते मी मला, धक्का पण नाही लागला. माझं नीट ऐकून घे. मी यांच्या हातावर देत होती ना, मी टोचले आणि असा हात कडक केला तर मग ते घुसत नाही म्हणून मी काढून घेतलं. हे ओरडायला लागले तर कधी ओरडलो मी? तुम्ही हात कडक केला. मी ती म्हणे घाबरू नका. मी म्हटलं मी घाबरत नाही, डीप ब्रीथ घेतो. ऐक मी असं केलं. मग आता याच्यात काय चुकलं? कडक झालं ना पूर्ण आणि ती म्हणते तुमच्या हातात घुसलीच नाही, रक्त काय हवेत निघालं काय? पूर्ण नाही घुसवलं, फक्त थोडंसं टोक. तुला हिला जेव्हा मी दिलं होतं ना, ऐका मला पूर्ण प्रिक केलं होतं आणि अगं प्रिया, हा फरक आहे तुझ्या दाखवण्यात आणि माझ्या सहन करण्यात, हे लक्षात घे. तर मी सहन करतो पण याचा अर्थ असा नाही की मला दुखत नाही. तू काय करते, तू दाखवती. हिने आहे ना, जेव्हा जर तुम्ही जुने ब्लॉग पाहिला असेल ना, तर एकदा हिला असंच झालं होतं. मी इंजेक्शन दिलं, ही ओरडली ऐका, ही ओरडली म्हणून मी काढलं. तर हिने रडून तिच्या बहिणीला सांगितलं, तिच्या मम्मीला सांगितलं, अख्खीकडं माझ्या इज्जत घालवून ठेवली होती तिने. आता कमरेवर कसं दिलं आता मी सांगू का तुझ्या मम्मीला, सांगू का मी माझ्या घरी सांगू आता तुझं नाव? सांगून दे ना, मी मग सांगेल ना का बरं केलं, बदला घेतला. म्हणजे हमारा कुत्ता कुत्ता और तुम्हारा कुत्ता टॉमी, अशी गंमत आहे तुझी. बरोबर आहे. चालेल, आता घेतलं सुजावून मी. इथं पण कमरेवर कसं दिलं, जड एकदम. थोडस दुखणार आहे टीटीचं इंजेक्शन, एकदम असं हलका हात, म्हणजे काहीच दुखणार इकडे याची आता सकाळ झाली. सो चला, गुड नाईट. तुम्ही झोपा मस्त तुमच्या स्वप्नात आनंदात. आज सकाळी स्वप्न पडून उठलो, रात्री झोपतो ते दुःख न करून. पाहिलं ना किती दिवस आजचा माझा कसा गेला. चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.